सांगोला तालुक्यातील गटशिक्षण अधिकारी यांच्या कार्यालयाला ठोकण्यात आली टाळे। सांगोला तालुक्यातील भीमनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला अनेक वेळा मागणी करूनही शिक्षक मिळत नसल्याने व महाराष्ट्रातील शाळा उद्या 15 तारखेला चालू होत असून आजपर्यंत अद्याप त्या शाळेला शिक्षक मिळाले नाही। पटसंख्या 70 असतानाही कोणत्याही प्रकारे शाळा चालू होण्याच्या उंबरठ्यावर असताना शिक्षक मिळत नसल्याने भीमनगर परिसरातील पालकांनी गटशिक्षण अधिकारी कार्यालयात टाळे ठोकले व गटविकास अधिकारी यांना भेटून आपले निवेदन देण्यात आले आहे। यावेळी माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांनी ही घटना दुर्दैवी असल्याचे आपल्या मनोगतात म्हटले आहे व संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ शिक्षक नेमावा असेही दीपक आबा साळुंके पाटील यांनी म्हटले आहे। जिल्हा परिषद या ठिकाणी गट शिक्षण अधिकाऱ्यांच्या गलथानपणाचा गट शिक्षण अधिकारी गेले अनेक वर्ष झालं सातत्यानं मागणी करून सुद्धा प्रशासनानं आमची दखल न घेतलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भीमनगरला शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भीमनगरला शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भीमनगर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आणि त्यांचे सर्व आम्ही सदस्य, त्याचबरोबर या ठिकाणी बोधिवृक्ष प्रतिष्ठान सांगोला भीमनगर आणि सांगोला या ठिकाणी पालक वर्गाच्या वतीनं गेली सातत्यानं या ठिकाणी गेली 1-2 वर्ष सातत्यानं या ठिकाणी भीमनगर शाळेला शिक्षक नाही। भीमनगर शाळेची पटसंख्या 70 असून 70 अनिवार्य या ठिकाणी शाळेला 3 शिक्षक हे दिले पाहिजेत, परंतु प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे गेले अनेक वर्ष सातत्यानं या ठिकाणी आम्ही पाठपुरावा केली, लेखी निवेदन केली, वरिष्ठांनी तिथं येऊन या ठिकाणी चौकशी केली, वादग्रस्त असणाऱ्या शिक्षकांची बदली करावा म्हणून आम्ही सातत्याने या ठिकाणी आंदोलन केली, परंतु गेली अनेक वर्ष सातत्याने या ठिकाणी आज या ठिकाणी गट विकास अधिकारी असतील, गट या ठिकाणी त्याचबरोबर शालेय शिक्षण या ठिकाणी गट शिक्षण अधिकारी असतील, अशांनी एक दलितांची मागासवर्गीयांची शाळा म्हणून सातत्यानं या ठिकाणी कानाडोळा केल्याचा जाणीवपूर्वक या ठिकाणी आमचा आरोप आहे आणि अशा पद्धतीनं गांभीर्याने या ठिकाणी दखल घ्यायला पाहिजे, परंतु आज ताब्यात घेतली जात नाही। आज गरिबांची मुलं एवढ्या मोठ्या डिजिटल शाळेमध्ये जाऊन मोलमजुरी करणाऱ्यांची या ठिकाणी मुलं अशा गलेलट्ट असणाऱ्या फीज मध्ये देणं आणि तिथं शाळेत जाणं हे न परवडणार आहे। अशा मुलांना जिल्हा परिषदेची शाळा या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपली वाटते, आपलेपणानं मोलमजुरी करणाऱ्या या ठिकाणी पालकांनी आज आपली मुलं या ठिकाणी शाळेत घातलेली आहेत, परंतु आज त्या गोरगरिबांच्या वंचितांच्या उपेक्षितांच्या मुलांचं सुद्धा आज जिल्हा परिषदेचे या ठिकाणी अधिकारी आज त्याचं नुकसान करताना या ठिकाणी दिसत आहेत। भविष्य काळामध्ये जर या ठिकाणी अशा पद्धतीनं जर आम्हाला शिक्षक नाही दिला तर आम्हाला या ठिकाणी आम्ही आज या ठिकाणी पंचायत समितीच्या शालेय शिक्षण विभागाला टाळे ठोकलेले आहेत। आम्हाला भविष्य काळात पुढे जाऊन या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेला टाळे ठोकून प्रत्येक या ठिकाणी पालकांच्या बरोबर विद्यार्थ्यांच्या बरोबर या ठिकाणी उद्या येणारा नवोदितांच्या मुलांचं या ठिकाणी स्वागत आहे। नवोदितांच्या या ठिकाणी असणाऱ्या विद्यार्थ्यांचं आम्ही स्वागत या ठिकाणी पंचायत समितीच्या शालेय विभागामध्ये या ठिकाणी येऊन करू। जर आम्हाला या ठिकाणी उद्या जर या ठिकाणी शिक्षक नाही मिळाला तर उद्या नवोदितांचं स्वागत या ठिकाणी आणि पंचायत समितीच्या आवारामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भीमनगरची शाळा भरवली जाईल। या पुढच्या काळामध्ये जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर याला या ठिकाणी सर्वस्वी हे शालेय या ठिकाणी गट शिक्षण अधिकारी जबाबदार असतील, अशा पद्धतीचा या ठिकाणी मी इशारा या ठिकाणी इथं देतो। सांगोला तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे। साधारणपणानं या सांगोला तालुक्याला जेवढे शिक्षक लागत आहेत ग्रामीण वाडी वस्तीवर दलित वस्तीमध्ये, त्या शिक्षकांच्या संख्येमध्ये जवळजवळ 125 ते 30 शिक्षक वेगवेगळ्या कॅटेगरीचे आपल्याकडे कमी आहेत। त्यामुळे ग्रामीण भागातल्या शाळा असतील, दलित वस्तीतल्या शाळा असतील, त्या मुलांची शिकायची इच्छा असून सुद्धा अपुऱ्या शिक्षकामुळे या शाळा बंद पडायला लागलेल्या आहेत आणि या शाळा बंद का जाणीवपूर्वक हे बंद करतायत की जेणेकरून थोरा मोठ्यांच्या शाळेला मुलं पाठवाय म्हणून, हे सुद्धा काही कळत नाही। आज नुकतीच माझ्याकडे भीमनगर मधले नगरसेवक
बापू ठोकळे समाजसेवक अशी सगळी मंडळी माझ्याकडे आलेली होती. आणि भीमनगर हे सांगोला तालुक्यातलं सगळ्यात दर्शनी असलेलं ठिकाण आहे. त्यामध्ये साधारण 80पर्यंतचा पट आहे. तिथं एकच शिक्षिका आहे आणि ती इतकी म्हणजे न सांगण्यासारखी आहे. त्या शिक्षिकेच्या बाबतीमध्ये मी न बोलणं, महिलांच्या बाबतीमध्ये आपण बोलू नये, परंतु अतिशय निष्क्रिय अशी शिक्षिका तिथं आहे. मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारची प्रगती नाही. मुलांना आलेलं जे काही धान्य अमुक आहे ते 6-6 महिने तसंच तिथं सडत पडलेलं आहे. आणि म्हणून तिथं उद्वेग झाला आणि या सगळ्या मंडळींनी जाऊन गट शिक्षण अधिकाऱ्याच्या ऑफिसला टाळे लावले. त्याच्यानंतर ती सगळी मंडळी आत्ता माझ्याकडे आली होती. मी गट शिक्षण अधिकाऱ्याला फोन करून सांगितलं अशी निष्क्रिय शिक्षक आहेत की ज्याच्यामुळं गोर गरीब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं, त्यांनी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा म्हणून सांगितलं. अशा दलित वस्तीच्या शाळेमध्ये जर शिक्षकच शिकवायला नसेल तर मग ते सांगोला तालुक्याच्या दृष्टीने सुद्धा ते अतिशय दयनीय आहे. आमच्या दृष्टीने सुद्धा ती नामुष्की आहे. मी आता शिक्षणाधिकाऱ्यांशी बोललो, सीओ मॅडमशी मी काल बोललो, तर त्यांनी 25-26 तारखेच्या दरम्यान नवीन शिक्षक येणार आहे त्यावेळेला देतो असा शब्द दिलेला आहे. तरी सुद्धा साधारणपणानं राजकीय कार्यकर्ते म्हणून आम्ही त्या ठिकाणी मदत करायची आमची भूमिका असतेच. परंतु शासन जर एवढं निष्क्रिय वागत असेल तर ते दुर्दैवी बाब आहे. आणि मग गोरगरिबाच्या मुलांनी जायचं कुणाकडं, दीनदलितांच्या मुलांना, रोजगाराच्या लोकांनी जायचं कुणाकडं. तर अशी ना घरका ना घाटका अशी सांगोला तालुक्यातल्या शिक्षण विभागाची अवस्था झालेली आहे दुर्दैवानं. आता सांगितलेलं आहे आणि जर त्यामध्ये जर काही बदल फरक नाही झाला तर मग मात्र आम्हाला वेगळ्या पद्धतीचा जरा एक वेगळा संघर्ष या ठिकाणी करावा लागेल. अशा प्रकारचा एक संदेश किंवा अशा प्रकारचा एक इशारा मी या निमित्तानं प्रशासनाला देत आहे.